सखूबाईंची भूमिका मला साकारायला मिळते. त्याच्यात सगळे सखूच्या अगेन्स्ट आहेत. सखू तिचं पर्सनॅलिटी पण बऱ्यापैकी आपल्याला डेव्हलप झालेली दिसणार आहे. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलिचक्र रिजनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि आज आपण आहोत सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे संत सखूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी सानू जांभेकर. चला तर तिच्या भूमिकेबद्दल आपण तिच्याकडून जाणून घेऊया आणि गप्पांना सुरुवात करूया. आणि सर्व लोकांचं खूप खूप अभिनंदन त्याच्या नव्या भूमिकेतून तो आमच्या प्रेक्षकांसाठी थँक्यू. आणि महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि त्यासाठी भूमिका तुला साकारायची आहे. म्हणालीच तसंच महाराष्ट्र संतांची भूमी आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्याबद्दल बरेच लोक ऐकतात, पण इन जनरल संत सखूबाईंबद्दल खूप कमी लोकांना माहिती असतं. तरी आता सिरियल आली आहे, खूप गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत, म्हणून सखूबाईंबद्दल जास्त माहिती आहे. पण माझ्याद्वारे ती माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचणार आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि सखूबाईंची भूमिका मला साकारायला मिळते. त्याच्यातनं मी बरंच काही शिकते. माणुसकीच्या दृष्टीने पण आध्यात्मिक दृष्टीने पण असा सगळा प्रवास माझा सुरू आहे. त्याचा मला खूप आनंद होतो. आणि आता मालिकेत 8 वर्षाच्या गीत सुरू आहे. त्यानंतर तुझ्यामध्ये आणि कथेमध्ये काही बदल वगैरे होणार आहे ते प्रेक्षकांना सो कथेचा मूळ गाभा सेम राहणार ऑफकोर्स, कारण मूळ गाभा आपला सखूबाई, त्यांची भक्ती आणि त्यांची जर्नी असा आहे. पण कथेत मेन बदल असा लिपच्या आधीच तसा झालेला आहे की सगळे सखूच्या अगेन्स्ट आहेत. सखू तिच्या अगदी जवळचे पण सगळे तिच्या अगेन्स्टच आहेत. हा एक मेन बदल. दुसरा बदल असा की सखू आता मोठी झाली आहे. 8 वर्ष ती त्या घरात एकटी राहिली आहे. त्यामुळे एकटी असल्यामुळे तिचं नेचर, निसर्गाशी, झाडापानांची, सगळ्यांची तिचं खूप छान कनेक्शन झालं आहे. दुसरं म्हणजे तिचं पर्सनॅलिटी पण बऱ्यापैकी आपल्याला डेव्हलप झालेली दिसणार आहे. कारण जायच्या आधी रखुमाई आणि विठ्ठल जे लखुमाई आणि रंगा बनून तिच्यासाठी आलेली, त्यांनी तिला बळ दिलं आहे, त्यांनी तिला काही गोष्टी दिल्या आहेत. त्याचा वापर ती आता पुढे जाऊन करणार आहे, आपल्याला दिसणार आहे. एक पोटली दिली आहे त्यांनी, त्याचा वापर करताना सखू दिसणार आहे. आणि तिला सासरी जाण्याची खूप आस लागली, तिला तिच्या आहोंची आठवण येते. असं सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त आता विलन्स खूप आलेत. सगळ्या विलन्सची साईड एकदम स्ट्रॉंग झाली आहे आणि सखू आणि तिचा विठुर आहे असे एका साईडला आणि सगळे विलन्स असं आपल्याला बघायला मिळणार. तर आता तिला भूमिका ती साकारते, पण मनामध्ये काही दडपण अशी भीती आहे का? ऑफकोर्स होती भीती असं मी म्हणेन, पण या सेटवर आल्यावर ती भीती नाहीशी नाही, पण खूप सिग्निफिकंटली भीती कमी झाली. कारण ही टीम खूप सुरेख आहे. म्हणजे संगीत सर आहेत, निशांत सर आहेत, शिरीष दादा आहे, सगळे जे आपली टीम आहे, प्रणव दादा, सगळे ते खूप छान मला खूप सांभाळून घेत आहेत. सगळे को-ॲक्टर्स जे लिपच्या आधी पण होते, आत्ता आहेत, जसे शैलाताई, दिबू आहे, सगळे मला खूप सांभाळून घेते. आणि म्हणून मला अजिबात भीती वाटत नाही. सर पण मला नेहमी म्हणतात की फ्रीली काम कर, कारण आपण फ्री काम करतो ना तेव्हा ते स्क्रीनवर दिसताना सुद्धा छान दिसतं. त्यामुळे दडपण आत्ता तरी नाही आहे, पण आता जेव्हा सगळं विलेन्स आणि भिडाभिडी होणार आहे तेव्हा कदाचित दडपण येईल, कारण सगळ्या आम्हाला येतील ना. आणि तुझा पहिला शूटचा कसा होता? प्रोमोमध्ये आम्ही बघितलं छान पद्धतीने. कसा वाटला प्रोमो? खरंच खूपच छान होता. मला मी बघितलं, मला खूपच आवडला. पण ते करताना तुला कसं वाटलं त्याबद्दल काय? ते वाचूनच म्हणजे मी प्रोमोची स्क्रिप्ट आणि स्क्रीन प्ले वाचलं आणि माझ्या अंगावर काढला आहे. कारण एवढं सुरेख लेखन, एवढं सुरेख तो सीन त्यांनी एक्झिक्यूट केला होता. सो शूटचा पहिला दिवस ऑफकोर्स प्रोमोशन, तेव्हा पावसाचा सिक्वेन्स, पहिलाच दिवस आउटडोअर नाईट शिफ्ट, पावसाचा सिक्वेन्स, अशी सगळी मजा होती. तर स्टॉर्म फॅन, लाईटनिंग, हे सगळं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघत होते शूटच्या निमित्ताने. त्यामुळे तो एक कमाल एक्सपिरियन्स होता. संगीत सर सगळे होते माझ्याबरोबर. मी हेड टू टो 2 दिवस पावसात भिजून काम केलं, त्यामुळे मला खूप मजा आली. आणि आता सखा माझा पांडुरंग मालिकेचे जे प्रेक्षक आहेत आणि तुझ्या चाहत्यांसाठी एक संदेश
जेवढं प्रेम तुम्ही लहान सखूवर करताय केलं तेवढंच माझ्यावरही कराल अशी मी आशा करते. आणि तुम्हाला आमची मालिका खूप आवडणार आहे, खूप मजा येणार आहे. पुढे जाऊन अजून ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत. आत्ताच लीप आला आहे त्यामुळे नवीन चेहरे दिसणार आहेत तुम्हाला. त्यामुळे खूप मजा येणार आहे पुढे जाऊन. स्टोरी खूप छान डेव्हलप होणार आहे. त्यामुळे बघत राहा आमची मालिका सखा माझा पांडुरंग 7:30 वाजता सन मराठी. थँक्यू. थँक्यू.